अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा ठोस खुलासा राज्य सरकारने तात्काळ करावा. नाना पटोले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाला घडलेल्या दुर्घटनेने जनतेच्या मनात प्रचंड संशय आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही वेगळं सत्य दडलेलं आहे, याचा स्पष्ट आणि ठोस खुलासा राज्य सरकारने तात्काळ केला पाहिजे. चौकशी करू असे सांगणे पुरेसे नाही, तर ती चौकशी पारदर्शक, निष्पक्ष आणि वेळबद्ध असली पाहिजे, असे आमदार काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले. पाहुयात ते काय म्हणतात. सत्य समोर आलेलं आहे. लोकसभा अध्यक्षांबद्दल अविश्वास ठराव पास केलेला आहे. अविश्वास त्यांच्याबद्दल आणलेला आहे, पण एकतर्फा निर्णय घेणाऱ्या या पद्धतीचा जो स्पीकर आपण पाहिलेला आहे ओम बिर्लाच्या रूपानं, आज देशच धोक्यात आलेला आहे. देश विकला जातो आहे. आपले देशाचे प्रधानमंत्री एप्स्टीन फाईलमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. केंद्रातले मंत्री जे पेट्रोलियम मंत्री पुरी, ते त्यांचं नाव आलेलं आहे. अनेक लोकांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. आपण पाहिलं असेल की जगाच्या पाठीवर ज्या लोकांची नावं आली त्यांचे राजीनामे ते देत आहेत. पण आपल्या देशाचं प्रधानमंत्री आज डोळे लपवत आहे, स्वतःला लपवून घेत आहे, लोकसभेत जात नाही आहे, लोकसभेत बोलायला तयार नाही आहे. म्हणजेच चोर के दाढी में तिनका आहे. अशा परिस्थितीत स्पीकर त्यांना वाचवण्यासाठी, म्हणजे आता प्रधानमंत्रीच लोकसभेमध्ये सुरक्षित नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं, याचाच अर्थ की लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला, हे सरकार वाचवण्यासाठी तिथं बसलेले आहेत, जनतेला न्याय देण्यासाठी नाही. आणि म्हणून त्यांच्या विरोधातला हा अविश्वास आहे. एक रोहित पवार हिंदी